हनीमूनसाठी गोव्याला गेलेल्या जोडप्यामध्ये हाणामारी. पतीला सोडून पत्नी फ्लाईटनं परतली. घटना पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये लग्नाच्या 10 दिवसांनीच हनीमूनला ट्रिपला गेलेल्या कपलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गोवा फिरायला गेलेल्या नवविवाहित जोडप्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं. त्यानंतर संतापलेली पत्नी पतीला सोडून फ्लाईटहून तिच्या माहेरी आली. या प्रकारानंतर नवविवाहिता व तिच्या घरच्यांनी डॉक्टर पतीसह 7 जणांवर मारहाण, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार तक्रारदार पत्नी ही कोतवाली परिसरात राहणारी आहे. तिनं पोलिसांना सांगितलंय की मागील 12 फेब्रुवारीला माझं लग्न चमनगंज पूल परिसरात राहणाऱ्या रत्नेश गुप्ता सोबत हिंदू परंपरेनुसार झालं. लग्नानंतर पती आणि त्याच्या घरच्यांनी माझा छळ केला. त्यानंतर माहेरची काही माणसं सासरच्यांना समजावण्यासाठी आली होती. दोन्ही कुटुंबातील लोकांच्या मध्यस्थीनं वादावर तोडगा काढण्यात आला आणि यानंतर प्रकरण शांत झालं असं तिनं म्हटलंय. त्यानंतर 19 फेब्रुवारीला नवविवाहिता तिच्या डॉक्टर पतीसोबत गोवा इथं फिरायला गेली. या ठिकाणी हनीमूनसाठी आलेल्या पतीनं पत्नीला मारहाण केली. हा प्रकार पत्नीनं तिच्या माहेरी सांगितला तेव्हा तिला 22 फेब्रुवारीला फ्लाईटमधून गोव्यातून घरी बोलावण्यात आलं. कोतवाली इथं नवविवाहिता तिच्या घरी पोहोचल्यानंतर घरच्यांनी आणि पत्नीनं पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात पती आणि 7 जणांवर पत्नीचा छळ, हुंड्यासाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनं गोव्यात झालेल्या मारहाणीचा प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान पतीनं माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप पत्नीनं केलाय. या घटनेची दखल घेत पोलिसांनी मारहाण, हुंड्यासाठी छळ हे कलम नोंदवले आहेत. तक्रारीच्या आधारे पती आणि त्याच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे असं पोलीस अधीक्षक सीमेंद्र मीना यांनी सांगितलंय.